नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण रिसर्च मेथोडॉलॉजी या सब्जेक्टच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या टर्म्स आणि टर्मिनॉलॉजीज अभ्यासणार आहोत. मित्रहो, या दोन्ही शब्दांचा जर आपल्याला व्यवस्थित अर्थ समजला तर हा पूर्ण जो काही रिसर्च मेथोडॉलॉजी सब्जेक्ट आहे हा व्यवस्थित समजेल किंवा तुम्हाला त्याची आयडिया येऊ शकते. पहा, याच्यामध्ये दोन शब्द आहेत, एक म्हणजे रिसर्च आणि दुसरा म्हणजे मेथोडॉलॉजी. रिसर्च या शब्दाचा जर अर्थ बघितला तर एखादी गोष्ट संशोधित आहे किंवा शोधलेली आहे तर त्या शोधलेल्या गोष्टीचा पुन्हा शोध घेणं ही संकल्पना आहे रिसर्च. री मीन्स अगेन अँड अगेन, पुन्हा पुन्हा शोध घेणं हा एक संकल्पना या ठिकाणी आपल्याला लक्षात येते. आणि मेथोडॉलॉजी म्हणजे एक सायंटिफिक प्रोसेस, म्हणजे एखाद्या गोष्टीच्या संदर्भामध्ये, एखाद्या कन्सेप्टच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण माहिती घेतो आणि त्या माहितीच्या पाठीमागचा एखादा उद्देश असतो की ही माहिती आपल्याला कोणत्या कारणासाठी लागणार आहे किंवा कशासाठी लागणार आहे, तर त्या उद्देशाला अनुसरून ज्यावेळेस आपण एखादी सिस्टीम फॉलो करतो तर त्याला म्हणायचं मेथोडॉलॉजी. बघूया आपण रिसर्च मेथोडॉलॉजी या सब्जेक्टमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो. आपण पहिल्यांदा बघूया इंट्रोडक्शन. पहा, या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे, रिसर्च इन सिंपल वर्ड्स मीन्स समथिंग न्यू फिजिकल और कन्सेप्च्युअल नॉलेज. रिसर्च म्हणजे काय की काहीतरी नवीन शोधायचं, काहीतरी नवीन शोधायचं, म्हणजे जी गोष्ट म्हणजे अस्तित्वात नाही ती गोष्ट शोधून काढायची आहे, अशी संकल्पना या ठिकाणी आहे. आणि मग अशी जी काही संकल्पना आहे ही दोन गोष्टीची आहे. एक म्हणजे फिजिकल नॉलेज, म्हणजे जे नॉलेज प्रत्यक्षामध्ये कुठेतरी टेक्नॉलॉजिकली वापरलं जातं, एखादं यंत्र सामग्रीची निर्मिती करणे किंवा एखाद्या मशिनरीची निर्मिती करणे किंवा फर्निचरची निर्मिती करणे किंवा एखादा वेगळ्या पद्धतीचं प्रोडक्ट तयार करणे, त्याचा आकार, त्याची डिझाईन, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बदल करणे. तर हा झाला फिजिकल, ज्या गोष्टी आपण प्रत्यक्षात पाहू शकतो अशा नॉलेजचा त्या ठिकाणी विचार करणे किंवा त्याच्या संदर्भामध्ये माहिती गोळा करून नवीन संकल्पना समोर आणणे. आणि दुसरं आहे कन्सेप्च्युअल नॉलेज. कन्सेप्च्युअल नॉलेज म्हणजे काय, तर एखादी गोष्ट ज्यावेळेस आपण त्याचा वापर करतो किंवा त्याचा उच्चार करतो किंवा ज्याचा उपयोग आपण आपल्या कम्युनिकेशनमध्ये करत असतो, तर अशा शब्दप्रयोगी गोष्टींच्या पाठीमागची जी काही गोष्ट आहे ती शोधून काढणे, याला म्हणायचं कन्सेप्च्युअल नॉलेज. दुसरं वाक्य आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, रिसर्च इन कॉमन प्रेलन्स रेफर्स टू अ सर्च फॉर द नॉलेज. रिसर्च ही संकल्पना जी आहे ही काही पॅरलन्स किंवा एका त्याला आपण काय म्हणतो की एक जनरल अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये कुठं ना कुठंतरी त्या गोष्टीचा संदर्भ आपल्याला घ्यावा लागतो, अशा पद्धतीची ही संकल्पना आहे. रिसर्च इज अन आर्ट ऑफ सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन. इन्व्हेस्टिगेशन म्हणजे चौकशी करणे, माहिती घेणे, तपासणी करणे वगैरे वगैरे. परंतु ही जी काही माहिती घ्यायची आहे किंवा चौकशी करायची आहे ही एका विशिष्ट पद्धतीने घेणं, म्हणजे त्याला शास्त्रोक्त पद्धत वापरणं असं म्हटलं जातं. म्हणून इथं एक असा शब्द वापरलेला आहे, सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन. म्हणजे सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशनद्वारे ज्यावेळेस एखादी माहिती आपण गोळा करतो आणि त्याच्यातून काहीतरी साध्य करतो, ही साध्य करणं सर्वांना शक्य नाही. याच्यासाठी जी काही कला किंवा जे काही गुण त्या व्यक्तीमध्ये असावे लागतात, त्या गुणांचा वापर करून ज्यावेळेस ही प्रोसेस कंप्लीट केली जाते त्याला म्हणायचं रिसर्च. आता हे जर आपण डायग्रामिक प्रेझेंटेशन बघितलं तर याच्यामध्ये दोन शब्द आहेत, एक म्हणजे री मीन्स अगेन अँड अगेन, पुन्हा पुन्हा. तर पुन्हा पुन्हा काय करायचं आहे, तर सर्च करायचं आहे. म्हणजे एखादं संशोधन झालं, त्या संशोधनाची कारणे शोधायची. ते संशोधन झाल्यानंतर जसं की आता वॅक्सिनेशनचा आपण पाठीमागच्या काही 1.5-2 वर्षापासून याच्यावरती चर्चा करतो की एखादा रोग आलेला आहे किंवा एखादी आपत्ती आलेली आहे, त्या आपत्तीचं सोल्युशन काढण्याच्या दृष्टिकोनातून त्याचं संशोधन करणे.
मग एखाद्याने औषध तयार केलं, मग त्या औषधाचा उपयोग किती होईल किंवा त्या औषधाची परिणामकारकता किती आहे याचं दुसरं पुन्हा संशोधन करणं, याला म्हणायचं रिसर्च. लक्षात घ्या, सर्च आणि मग परत दुसरी गोष्ट येते रिसर्च. म्हणजे या दोन्हीचं मिळून आपण काय पाहतो, रिसर्च. आता रिसर्चचा जर बघितलं तर आपल्याला बेसिकली दोन पद्धतीने रिसर्च केला जातो. एक सायंटिफिकली रिसर्च केला जातो आणि एक सोशल लेवलवरती रिसर्च केला जातो. जसं की एखादं औषध शोधणे हा सायंटिफिकली रिसर्च आहे, किंवा एखाद्या झाडांवरती जो रोग पडलेला आहे त्या रोगांच्या संदर्भामध्ये काहीतरी उपाययोजनेच्या दृष्टिकोनातून केमिकल्स वापरून किंवा इतर काही साधनांच्या द्वारे त्यावरती फवारणी करून तो रोग बरा करणे. तर या दृष्टिकोनातून जर काही संशोधन होत असेल तर याला सायंटिफिक रिसर्च असं समजलं जातं. सोशल रिसर्च म्हणजे समाजामध्ये घडणाऱ्या घटना, मानवाशी संबंधित असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींमुळे ज्या काही समस्या निर्माण होतात त्या समस्या शोधून काढणं आणि त्याच्यावरती उपाययोजना करणं, याच्यासाठी केलेला रिसर्च याला म्हणायचं सोशल रिसर्च. रिसर्चमध्ये ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी येतात. आता याची डेफिनेशन बघूया आपण. रिसर्च इज अ सिस्टमाइज्ड एफर्ट टू गेन न्यू नॉलेज. बघा, इथं शब्द असा वापरलेला आहे की रिसर्च हे एक विशिष्ट पद्धतीने घेतलेले प्रयत्न आहेत आणि ते प्रयत्न सिस्टमॅटिकली करणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉपर सिक्वेन्स असला पाहिजे, काहीतरी शेड्यूल्ड असणं गरजेचं आहे, काहीतरी स्टँडर्ड्स त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीचे सिस्टमॅटिक एफर्ट्स घेणं. आणि कशासाठी हे सिस्टमॅटिक एफर्ट्स घ्यायचे? टू गेन न्यू नॉलेज, नवीन ज्ञान संपादित करणे, याच्यासाठी केलेले जे काही प्रयत्न आहेत याला काय म्हणायचं आहे? रिसर्च असं म्हणायचं. फ्रेडमॅन आणि मोरी यांची ही डेफिनेशन आहे. हीच संकल्पना ज्यावेळेस आपण इलॅबोरेट करतो त्यावेळेस आपल्याला आणखीन काही गोष्टी आपल्या समोर येतात आणि अनेक विचारवंतांच्या मध्ये आपल्याला लक्षात येतं की रिसर्च ही संकल्पना त्यांनी कशी सांगितली. दुसऱ्या डेफिनेशन मध्ये आपल्याला लक्षात येते की काय सांगितलेलं बघा. रिसर्च इज अ सिस्टमॅटिक प्रोसेस of collecting and analyzing information. Information means data, in order to increase our understanding of the phenomenon about which we are concerned or interested. सिस्टमॅटिक प्रोसेस असा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. एक विशिष्ट पद्धत त्या ठिकाणी वापरलेली जाते आणि ही पद्धत कशासाठी? ऑफ कलेक्टिंग अँड अनालायझिंग इन्फॉर्मेशन. म्हणजे एका विशिष्ट गोष्टीच्या संदर्भामध्ये माहिती गोळा करणं आणि त्या नुसत्या माहिती गोळा करून चालत नाही तर त्याचं अनालिसिस करणं, हा भाग त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. आणि हे अनालिसिस करत असताना कसं केलं पाहिजे? इन ऑर्डर टू इन्क्रीज आवर अंडरस्टँडिंग ऑफ द फेनोमेनन. म्हणजे नुसती माहिती गोळा करायची आहे अशी प्रोसेस नाही. याच्यात माहिती गोळा करण्याच्या सगळ्या पद्धती आहेत. म्हणजे प्रायमरी स्वरूपामध्ये आपण माहिती गोळा करू शकतो, सेकंडरी स्वरूपाची माहिती आपल्याला मिळू शकते. तर अशी ही माहिती ज्यावेळेस गोळा करतो तर त्या मिळालेल्या सर्व माहितीचा आपल्याला उपयोग होईल असं नाही, परंतु त्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला ॲनालाइज कराव्या लागतात. आणि ह्या ॲनालाइज कुठंपर्यंत करायच्या? जोपर्यंत आपल्याला त्याच्यातून काही ना काहीतरी रिझल्ट्स मिळत नाहीत तोपर्यंत, किंवा आपली विशिष्ट उद्दिष्टे जी आपण ठरवलेली आहेत ती उद्दिष्टे साध्य होत नाहीत तोपर्यंत त्याचं ॲनालिसिस करत राहणं आणि त्याचा सिक्वेन्स त्या ठिकाणी फॉलो करणं, ही जी काही प्रोसेस आहे याला काय म्हटलेलं आहे? रिसर्च असं म्हटलेलं आहे. म्हणजे एक रिसर्च बघा, रिसर्चमध्ये एक सिस्टमाइज एफर्ट्स घेतले जातात. कशासाठी? तर न्यू नॉलेज मिळवण्यासाठी. दुसरं आहे एक असं म्हणतोय की रिसर्च ही एक प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये डेटा कलेक्शन केलं जातं, त्याचं ॲनालिसिस केलं जातं आणि त्या ॲनालिसिसद्वारे आपले जे काही कन्सेप्ट आहेत, जे काही प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात. अशी एक संकल्पना आपल्याला रिसर्चमधून समजली. आता पुढची एक व्याख्या अशी दिलेली आहे. रिसर्च इज अ सिस्टमॅटिक स्टडी, सायंटिफिक स्टडी. रिसर्च इज अ सायंटिफिक स्टडी. रिसर्च हा एक शास्त्रोक्त अभ्यास आहे. म्हणजे त्या ठिकाणी बघा, कोणतीही गोष्ट म्हटल्यानंतर, शास्त्र म्हटल्यानंतर त्याला काहीतरी नियम असतात, काहीतरी रूल्स त्या ठिकाणी फॉलो करावे लागतात.
काही प्रोव्हिजन्स ठरलेले असतात, काही स्टँडर्ड नॉर्म्स असतात आणि मग त्या प्रोसेसप्रमाणे जावं लागतं. तर इथं त्यांनी असा शब्द वापरलेला आहे की रिसर्च ही एक सायंटिफिक स्टडी आहे आणि विच इन्व्हेस्टिगेट ऑर डिस्कवर समथिंग न्यू. ज्या स्टडीमधून किंवा ज्या अभ्यासातून आपल्याला काय करायचं आहे, इन्व्हेस्टिगेट करायचं आहे, माहिती गोळा करायची आहे, चौकशी करायची आहे आणि ऑर डिस्कवर समथिंग न्यू. डिस्कवर करायचं आहे. काय करायचं आहे, समथिंग न्यू, म्हणजे आतापर्यंत ज्या गोष्टी घडलेल्या नाहीत त्या गोष्टी समोर आणायच्या आहेत, त्या डिस्कवर करायच्या आहेत, डिस्क्लोज करायच्या आहेत, समाजाला त्याची माहिती द्यायची आहे. तर असा प्रकार हा रिसर्चमध्ये केला जातो. यानंतर बघूया ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च. रिसर्च करण्यापाठीमागचे उद्देश काय आहेत. कारण की लक्षात घ्या, कोणतीही गोष्ट ज्यावेळेस आपण करतो, इव्हन आपण एखाद्या कोर्सला ऍडमिशन घेतो त्यावेळेस सुद्धा काही ना काहीतरी आपले उद्देश असतो. म्हणजे त्या विशिष्ट कोर्समध्ये शिकवला जाणारा सिलेबस, त्याची माहिती करून घेणं, एखाद्या डिग्री मिळवणं, नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणं वगैरे वगैरे असे उद्देश असू शकतात. तर असा संशोधनाचा सुद्धा उद्देश असतो आणि प्रत्येक जण या पद्धतीने संशोधन करतच असतो. फक्त काही जण ह्या संशोधन प्रोसेसमध्ये सिस्टमॅटिकली जात नाहीत किंवा सायंटिफिकली त्या प्रोसिजर फॉलो करत नाहीत. काही जण मात्र त्यांच्या त्या पद्धतीने ते फॉलो करतात आणि मग संशोधक होतात. आज आपण बघूया की रिसर्च संशोधनाच्या संदर्भामध्ये या ऑब्जेक्टिव्हनुसार म्हणजे काय केलं जातं किंवा कोणकोणते ऑब्जेक्टिव्ह असतात किंवा ते कसे फॉलो केले जातात वगैरे. The main purpose of research is to discover answers through the application of scientific procedure. रिसर्चचा किंवा संशोधनाचा सर्वात महत्त्वाचा उद्देश काय आहे? टू डिस्कवर आन्सर्स. उत्तर शोधणे. उत्तर शोधणे. आता उत्तर कशाची शोधायची? तर समस्या किंवा ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा अनेक गोष्टी निर्माण करायच्या आहेत, तर त्या दृष्टिकोनातून उत्तर शोधणं. म्हणजे एखादी गोष्ट ही अशीच का होते किंवा असंच का असतं किंवा असं केल्यानंतर काय होऊ शकतं. तर अशा ज्या काही प्रश्नांची जी उत्तरं आहेत ही शोधणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आज आपण अनेक संशोधनाच्या गोष्टी पाहतो की असं केल्यानंतर या गोष्टी होतात, म्हणजे रिझल्ट ओरिएंटेड गोष्टी होतात. पण याचं संशोधन हे फार पूर्वीपासून करत आलेलं. म्हणजे पूर्वीच्या लोकांनी म्हणजे सूर्य एका विशिष्ट वेळेमध्ये आपल्याला दिसतो, विशिष्ट वेळेमध्ये दिसत नाही. मग त्यानंतर दुसरा म्हणजे सूर्याचा एक काळ असतो, चंद्राचा एक काळ असतो आणि मग या काळापासून या काळापर्यंत सूर्य आपल्याला प्रकाश देतो आणि त्यानंतर मग चंद्र आपल्याला प्रकाश देतो. तर अशा ज्या दोन संकल्पना पूर्वीच्या लोकांना पडल्या, मग त्याच्यावरती त्यांनी संशोधन केलं आणि मग ह्या दोन गोष्टी लक्षात आल्या की 24 तासामध्ये सूर्य फिरण्याचा तास आणि चंद्र फिरण्याचा तास असा असतो किंवा खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून त्याची रचना वेगळी असते. सूर्य, नक्षत्र, ग्रह, तारे ह्या सगळ्या गोष्टी संशोधनातून पुढे आल्या. लक्षात घ्या. मग एकदा अंधार होतोय, एकदा उजेड होतोय, ह्या गोष्टी कशामुळे घडतात किंवा आपण म्हणतो की अमावस्या, पौर्णिमा, मग एखाद्या वेळेस चंद्र पूर्ण दिसतो, एखाद्या वेळेस चंद्र पूर्ण दिसत नाही, ग्रहण लागतं. तर याचाही विचार संशोधकांनी केला. ज्या गोष्टी या ठिकाणी समस्या किंवा एक विशिष्ट प्रकारचं आश्चर्य होतं की ह्या गोष्टी घडतात कशामुळे. तर ह्या दृष्टिकोनातून अनेक पद्धतीचे संशोधन होत गेले आणि मग संशोधनातून एखाद्या संशोधकाने एखादी संकल्पना मांडली, दुसरा संशोधक त्याच संकल्पनेला पुढे नेऊन वेगळा संशोधनाचा भाग विचारात घेऊन वेगळी संकल्पना पुढे आणतो. तर अशा पद्धतीने हा एकाचा दुसऱ्याने, दुसऱ्याचं तिसऱ्याने संशोधन करत 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 आतापर्यंत आपल्याला या सगळ्या गोष्टी या संशोधनातून मिळालेल्या आहेत. आज आपण इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे यूज करतोय. लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, अनेक गोष्टी इलेक्ट्रॉनिक साहित्य आपल्याकडे आहेत जे इलेक्ट्रिकवर चालतं. अशा गोष्टी आपल्याकडे आहेत. हा संशोधनाचा भाग आहे. लक्षात घ्या. आज आपण मेडिकल सायन्समध्ये सुद्धा संशोधन केलेलं आहे. अनेक गोष्टीमध्ये ह्या संशोधनाचा ज्या ज्या समस्या निर्माण होत गेल्या त्या समस्येवरती शोधण्याचा प्रयत्न केला. आजही आपण एका विशिष्ट प्रकारच्या संशोधनाचा भाग आजही चालू आहे भारतामध्ये, जगामध्ये अनेक सायंटिस्ट याच्यावरती वेगळ्या पद्धतीने संशोधन करत आहेत की या कोरोना व्हायरसवरती कशा पद्धतीने मात करायची किंवा याच्यावरती औषध काय.
आवाज येत नाही. आवाज येत नाहीये? येतोय का आता आवाज? हॅलो, हॅलो. आवाज येतोय का माझा? हो येतोय सर. सर, हॅलो. हॅलो. हा सर, आता येतोय आवाज. ओके. तर आपण महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या जसं आपण बघत होतो की सध्याची जी परिस्थिती आहे ही कोरोना व्हायरसची परिस्थिती आहे. परंतु आजपर्यंत आपण या कोरोना व्हायरसवरती औषध बनवू शकलो नाही. हा, वॅक्सिनेशन बनवलेलं आहे, पण वॅक्सिनेशन हे प्रिव्हेंटिव्ह आहे. म्हणजे एखाद्या तुमच्या शरीरामधली इम्युनिटी पॉवर कमी होत असेल तर तुम्ही वॅक्सिनेशनमुळे ती इम्युनिटी पॉवर वाढते किंवा रोगप्रतिकारक शक्ती वाढते, अशासाठी आहे. परंतु कोरोना झाल्यानंतर याच्यावरती एक विशिष्ट प्रकारचं औषध हे इलाज म्हणून दिलं, असं आजपर्यंत संशोधन चालू आहे. प्रत्यक्ष अजून संशोधन पूर्ण झालेलं नाही. लक्षात घ्या. म्हणजे इथं काय झालेलं आहे, ही समस्या किंवा याचं उत्तर शोधायचं आहे आणि मग म्हणून याच्यासाठी काय केलं जातंय, डिस्कवर केलं जातं. म्हणून याला काय म्हणतात, रिसर्चचं सर्वात कोणताही रिसर्च असेल तर त्याचं सर्वात महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह हे आहे. अर्थात आता आपला सब्जेक्ट जर विचारात घेतला तर आपला सब्जेक्ट काय आहे, तर रिसर्च मेथोडॉलॉजी फॉर बिझनेस आहे. तर आता थोडासा आपण बिझनेसच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर एखाद्या बिझनेसची जी काही ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी असते ती जर एक्सपांड करायची असेल, बिझनेस एक्सपांड करायचा असेल तर बिझनेसला अनेक गोष्टीमध्ये डेव्हलप व्हावं लागतं. म्हणजे रिसर्च बिझनेसमध्ये मार्केटिंगमध्ये रिसर्च करावा लागतो, त्यांच्या मॅनेजमेंट प्रोसेसमध्ये रिसर्च केला जातो, क्वालिटी प्रोडक्टची क्वालिटी चेक केली जाते, त्याच्यामध्ये रिसर्च केला जातो, सर्व्हे करावा लागतो मार्केटमध्ये की मार्केटर्स जे आहेत किंवा कन्झ्युमर्स जे आहेत किंवा जे काही स्पर्धक आहेत त्यांचे प्रोडक्ट्स, त्यांची क्वालिटी, त्यांच्या प्राईस किंवा त्यांच्याशी रिलेटेड असलेले कस्टमर्स आणि त्यांचं सॅटिस्फॅक्शन, याच्यासाठी सुद्धा आपल्याला संशोधन करावं लागतं. कंपनीचा प्रॉफिट जास्त का झाला किंवा कंपनीचा लॉस जास्त का झाला, कंपनीला एक्सपेन्सेस जास्त का करावे लागले, कंपनीला ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन घ्यावे लागले का, एक्झिबिशन्स घ्यावे लागलेत का, त्याचा सेल्सवरती काय परिणाम झाला, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणं हा बिझनेस ओरिएंटेड रिसर्चचा एक महत्त्वाचा उद्देश असतो. अर्थात हे आपण बघूया, परंतु लक्षात घ्या की कोणत्याही रिसर्चचा मेन उद्देश जो असतो तो असतो की समस्या ज्या आहेत त्या समस्यांवरती सोल्युशन आपल्याला मिळालं पाहिजे, आन्सर मिळालं पाहिजे आणि त्याचं जे काही सोल्युशन वापरून किंवा जे आन्सर आहे ते करून आपल्या ऑब्जेक्ट पूर्ण करायला पाहिजे, असं रिसर्चचं धोरण असतं. The objectives of research are different for different individuals and organization. या ठिकाणी हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे की रिसर्च हा प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळा असतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीबद्दल संशोधन करायचं असेल तर दुसऱ्या व्यक्तीला त्याच गोष्टीबद्दल संशोधन करायचं आहे असं नाही. तो दुसऱ्या कोणत्याही गोष्टीबद्दल संशोधन करू शकतो किंवा त्याचा उद्देश वेगळा असू शकतो. किंवा ऑर्गनायझेशनचा जर विचार केला तर हे डिफरन्शिएशन आपल्याला बघायला मिळतं, व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळतं. जसं आपण एक मराठीमध्ये म्हण म्हणतो की व्यक्ती तितक्या प्रकृती आणि व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. जशा प्रकृती वेगवेगळ्या राहतात, म्हणजे एक औषध प्रत्येकालाच उपयोगी पडतं असं नाही, का तर त्या प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते. तसं एका व्यक्तीची प्रवृत्ती तशीच इतर व्यक्तींची प्रवृत्ती ही वेगळी असते. सेम ती म्हण आपण या ठिकाणी रिसर्चसाठी वापरू शकतो. प्रत्येक व्यक्तीचा उद्देश या ठिकाणी वेगळा असू शकतो. एका विशिष्ट फील्डवरती माहिती गोळा करत असताना त्या माहितीमधून आपल्याला काय मिळवायचं आहे हे प्रत्येक व्यक्तीच्या उद्देशानुसार डिपेंड असतं. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती हा वेगळ्या अँगलने संशोधन करत असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे उद्देश वेगवेगळे राहू शकतात. तरी देखील आपण काही महत्त्वाचे आणि कॉमन ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी पाहणार आहोत की संशोधनाचे काय असतात. पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे टू सीक इन्साइट इनटू अन ऑब्झर्व्ड फेनोमेना अँड एक्सप्लेन इट्स लॉजिक अँड रिझनिंग ऑफ हॅपनिंग. म्हणजे काय की ज्यावेळेस एखादी गोष्ट आपण ऑब्झर्व करतो तर त्या ऑब्झर्व केलेल्या गोष्टीमधून काही ना काहीतरी आपल्याला निदर्शनास येतं, काही ना काहीतरी गोष्ट आपल्या समक्ष. जसं एखाद्या व्यक्तीचं आपण एखादी व्यक्ती खूप वेळ बोलत आहे, तास, दीड तास, 2 तास बोलत आहे आणि आपण त्या गोष्टी काहींना असं एक संशोधन असतं की
त्या व्यक्तीच्या बोलण्याकडे इतकं लक्ष देऊन ऐकत असतात ते की तो त्या एखादा शब्द हा बऱ्याच वेळा रिपीट करत असतो. लक्षात घ्या. म्हणजे त्याच्या पूर्ण तास, दीड तासाच्या, 2 तासाच्या भाषणामध्ये तो एखादा शब्द सारखा वारंवार बोलत असतो किंवा एका विशिष्ट पद्धतीची त्याची उभारण्याची पद्धत असू शकते किंवा विशिष्ट हाताची हालचाल असू शकते. लक्षात घ्या. म्हणजे त्या गोष्टीकडं त्याचे ऑब्झर्वेशन करून हे एक अनालिसिस केलेलं असतं. म्हणजे कीन ऑब्झर्वेशन असं एक त्या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला. म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल जे मिमिक्री करणारे लोक असतात त्यांचं या बाबतीमध्ये ऑब्झर्वेशन कीन असतं. म्हणजे त्या व्यक्ती या शब्दाचा उच्चार कसा करतात, त्याचा टोन कसा वापरतात, त्यांचा आवाज कशा पद्धतीचा आहे आणि ते त्यांची जी काही डायलॉग फेकण्याची जी काही पद्धत आहे ही कशी आहे ही बरोबर काय करत असतात, कॅच करत असतात. हा सुद्धा एक संशोधनाचा भाग आहे. लक्षात घ्या. सर्वसामान्य व्यक्तीला एखादी गोष्ट दाखवली आणि ती लगेच त्याला जमेल असं नाही, तर याच्यासाठी काय करावं लागतं, संशोधन करावं लागतं. अनेक गोष्टी बघाव्या लागतात. नुसतं सिंगल ऑब्झर्वेशन मध्ये हे होऊ शकत नाही. त्यामुळं परिस्थितीचं ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे. मग आता हे ऑब्झर्वेशन अनेक ठिकाणी वेगवेगळं राहू शकतं. जसं आता मी वारंवार सांगतो की कोविडची सिच्युएशन आल्यानंतर अनेक डॉक्टरांनी याच्यावरती संशोधन करण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळी रसायनं वापरली, वेगवेगळे औषध तयार पण केले. लक्षात घ्या. परंतु काही औषधं याच्यावर परिणामकारक होत नव्हती. काही औषधाचे परिणाम दिसू लागले. परंतु मग एका व्यक्तीवरती त्याचा परिणाम किती होतो, दुसऱ्या व्यक्तीवरती किती झाला, तिसऱ्या व्यक्तीवरती कसं झाला, हे संशोधन केलं, ऑब्झर्वेशन केलं की या व्यक्तीला हा डोस दिला, मग त्या डोसचा त्याच्यावरती किती परिणाम झाला, दुसऱ्या व्यक्तीवरती किती परिणाम झाला, मग 100 व्यक्तींवरती त्याचं ऑब्झर्वेशन करून बघितलं आणि मग त्याचे रिझल्ट्स लक्षात आले. मग काहींना रिॲक्शन येते, काहींना रिॲक्शन येत नाही. मग रिॲक्शन मध्ये कोणत्या पद्धतीची रिॲक्शन येते हे देखील ऑब्झर्वेशन मध्ये लक्षात आलं. म्हणजे 100 व्यक्तींना वॅक्सिनेशन दिल्यानंतर 100 व्यक्तींपैकी काहींना ताप येतो, काहींची डोकं दुखतं, काहींना चक्कर येते, काहींना उलटी होऊ शकते किंवा इतर काही गोष्टी. पण याला काही पार्श्वभूमी आहे का? मग ज्यांना ताप येतो किंवा ज्यांना डोकं दुखतं त्यांना इतर कोणते आजार आहेत का? ह्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन केलं आणि मग फायनली ह्या गोष्टी काय केलेल्या आहेत, इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. तर संशोधनाचा हा एक भाग आहे की एक विशिष्ट पद्धतीचं ऑब्झर्वेशन करून त्यानुसार येणारे रिझल्ट्स हे इन्साइट्स करणं. फॉर एक्झाम्पल डिक्लाइनिंग प्रॉफिटेबिलिटी. आता आपण बिझनेसच्या बाबतीमध्ये जर इथं मी मुद्दाम बिझनेसचं उदाहरण दिलं. बिझनेसच्या बाबतीमध्ये आपण ऑब्झर्वेशन करू शकतो की प्रॉफिटेबिलिटी ही डिक्लाइनिंग होते. डिक्लाइनिंग म्हणजे काय, कमी 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 होत जाणे. म्हणजे 2018 साली 60% प्रॉफिट होता, 2019ला तो 40% आला, 2020ला तो आणखीन कमी झाला, 2021 मध्ये तो प्रॉफिट आणखीन कमी. तर मागच्या 4 वर्षाचं, मागच्या 10 वर्षाचं, मागच्या 20 वर्षाचं जर ऑब्झर्वेशन केलं आणि तुमच्या लक्षात आलं की दरवर्षी हा प्रॉफिट हा काय झालेला आहे, पर्सेंटेजमध्ये कमी कमी होत चाललेला आहे. मग याचं कारण काय हे शोधणं गरजेचं आहे. एक्सप्लेन इट्स लॉजिक अँड रिझनिंग ऑफ हॅपनिंग. की हे घडण्यापाठीमागचं लॉजिक काय असेल, त्याचं रिझन काय असेल, का प्रॉफिट कमी होतोय. म्हणजे प्रॉफिट कमी होण्यापाठीमागची कारणं शोधणं गरजेचं आहे. हे जर आपण शोधलं तर आपण काय करू शकतो, आपला बिझनेसमध्ये त्याचा बदल करून, त्याच्या उपाययोजना करून एक प्रॉपर डिसिजन घेऊन आपला बिझनेस एक्सपांड करू शकतो. म्हणजे ह्या गोष्टी होतात. किंवा आता अनेक कारणं असू शकतात. प्रॉफिट कमी होण्याची कारणं काय असू शकतात. पहिलं की खर्च वाढलेला आहे, एक्सपेन्सेस वाढले. म्हणजे ज्या तुलनेमध्ये इन्कम वाढला त्यापेक्षा जास्त तुलनेमध्ये काय झालेलं आहे, एक्सपेन्सेस वाढलेले आहेत. आणि मग साहजिक आहे, एक्सपेन्सेस वाढले तर आपल्याला माहिती आहे की प्रॉफिट काय होतो, कमी होतो. हे कारण असू शकतं. दुसरं कारण असं हे असू शकतं की तुमचा सेल्स कमी झालेला आहे. ज्या तुलनेमध्ये खर्च वाढलेला नाहीये, खर्च तेवढाच आहे, परंतु सेल्स मात्र जेवढा व्हायला पाहिजे होता तेवढा झालेला नाही. म्हणजे खर्च न वाढता सुद्धा. हॅलो, आवाज येतोय का? हो सर. ओके. खर्च न वाढता सुद्धा या ठिकाणी काय झालेलं आहे, इन्कम हा काय झालेला आहे, व्हेरिएट झालेला आहे आणि इन्कम कमी झालेला आहे. विक्री वाढलेली नाही.
त्यामुळं काय झालेलं आहे, प्रॉफिट कमी झालेलं आहे. हे दुसरं कारण असू शकतं. तिसरं कारण असंही असू शकतं की एक्सपेन्सेस पण वाढलेले आहेत, दोन्हीही वाढ झालेली आहे. परंतु विक्री जर 10% वाढली असेल आणि एक्सपेन्सेस 20% वाढले असतील, तर मात्र तुमची प्रॉफिटेबिलिटी काय होते, कमी होते. म्हणजे विक्री वाढली आणि खर्चही वाढला, परंतु या दोन्हीचं जे काही प्रपोर्शन आहे वाढण्याचं, तर ते मात्र प्रपोर्शन काय झालेलं आहे, जास्त झालेलं आहे. तर त्या केसमध्ये सुद्धा प्रॉफिटेबिलिटी कमी होऊ शकते. कारण असंही असू शकतं की त्या कंपनीला आग लागलेली आहे आणि कंपनीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे, असंही होऊ शकतं. किंवा असंही होऊ शकतं की जे प्रोडक्ट कंपनी विकते ते प्रोडक्ट हे काय झालेलं आहे, डिससॅटिस्फाईड झालेलं आहे किंवा फॅशन होती ती फॅशन बाजारातून निघून गेली, त्याच्यामुळं बाजारपेठेमधले लोक त्या ठिकाणी त्या वस्तूची खरेदी करत नाही, असंही कारण असू शकतं. आणखीन एखादं कारण असू शकतं की तुमच्यासारख्याच चांगल्या वस्तू बाजारपेठेमध्ये घेऊन येणारे, कमी किमतीमध्ये घेऊन येणारे स्पर्धक बाजारपेठेमध्ये नव्याने आलेले आहेत. हे देखील कारण त्या ठिकाणी आपल्याला असू शकतं. असंही असू शकतं की कारखाना किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ही 2 महिने, 4 महिने, 6 महिने बंद होती आणि त्यामुळे काय झालेलं आहे, फिक्स्ड एक्सपेन्सेस आपल्याला दिसतात. परंतु प्रोसेस मॅन्युफॅक्चरिंग इव्हेंट बंद असल्यामुळं जे काही प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर्ड व्हायला पाहिजेत आणि सेल व्हायला पाहिजेत ते झालेले नाहीत. तर अशी अनेक कारणं आपल्याला दिसून येतील. मग ह्याचं ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि मग आपण ठरवणं गरजेचं आहे. मग याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर संशोधन केलं पाहिजे. तर हा एक संशोधनाचा उद्देश असतो. दुसरा आहे टू हेल्प द मॅनकाइंड, मनुष्यासाठी मदत म्हणून हे रिसर्च किंवा संशोधन हे महत्त्वाचं असतं. आता हे कशासाठी, इन सॉल्विंग द प्रॉब्लेम्स फेस्ड फ्रॉम टाइम टू टाइम, वेळोवेळी ज्या अनेक समस्या निर्माण होत आहेत, या समस्या सॉल्व करण्याच्या दृष्टिकोनातून मानवाला संशोधनाची गरज आहे. अँड मेक लाईफ मोर कम्फर्टेबल अँड एंटरटेन. म्हणजे याच्यामुळे काय होतं की संशोधन केलं की सोयीस्करत्या सोय होईल अशा गोष्टी आपण काय करू शकतो, इंट्रोड्यूस करू शकतो. म्हणजे पूर्वी बघा की एखादी गोष्ट आपल्याला साधं घरामध्ये एखादी गोष्ट आपल्याला बारीक करायची असेल तर आपण काय, पूर्वीची लोक दगडाने चिचत होते, नंतर मग त्याची एक विशिष्ट पद्धतीचा उखळ ज्याला म्हणतो आपण त्याची निर्मिती झाली, त्यानंतर वरवंटा, त्यानंतर आता आपण बघतो की इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट बाजारपेठेमध्ये आले, मिक्सर आला, ग्राइंडर आला. ह्या वस्तूचं संशोधन होत होत गेलेलं आहे. म्हणजे ह्या गोष्टी, क्रशिंग मशीन्स त्या ठिकाणी आज आपण दगड सुद्धा, त्याच्या दगडाची सुद्धा वाळू बनवू शकतो, अशा मशीन्स मार्केटमध्ये आपण काय केलेल्या आहेत, संशोधनाच्या माध्यमातून आणलेल्या आहेत. तर याच्यामुळं काय झालेलं आहे, आपल्या ज्या जीवनामध्ये लागणाऱ्या गोष्टी आहेत ह्या आपण सहज मिळवू शकतो. अशा पद्धतीचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला लागणारा वेळ हा आज आपल्याला काय झालेला आहे, या ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये झालेल्या संशोधनामुळे कमी झालेला आहे. 2 व्हीलर, 4 व्हीलर, 3 व्हीलर्स या व्हेकल्स त्या ठिकाणी काय झालेल्या आहेत, निर्माण झालेल्या आहेत. टेलिकम्युनिकेशन सेक्टर डेव्हलप झालेलं आहे. त्याच्यामुळे आपण काय करू शकतो, एकमेकांशी कॉन्टॅक्ट करू शकतो. आज आपण ऑनलाईन लेक्चर घेऊ शकतो, कम्युनिकेशन करू शकतो. सोशल मीडिया डेव्हलप झालेला आहे, सॉफ्टवेअर डेव्हलप झालेले आहेत. या अनेक गोष्टी आपल्याला दिसून येतात की ज्या मनुष्यासाठी वरदान ठरलेल्या आहेत. परंतु ह्या सगळ्या गोष्टी ह्या संशोधनातून निर्माण झाल्या. म्हणजे संशोधनाशिवाय आपण ह्या गोष्टीची निर्मिती होऊ शकत नाही. म्हणून हा एक उद्देश आपल्याला दिसतो. एक्झाम्पल सांगायचं झालं तर टेलिकम्युनिकेशन सेक्टरमध्ये झालेली जे काही क्रांती आहे, किंवा आज आपण ऑनलाईन बुकिंग करू शकतो कोणत्याही पद्धतीचं, बसचं तिकीट, रेल्वेचं तिकीट किंवा एरोप्लेनचं तिकीट, या पद्धतीचे आपण तिकीट बुकिंग करू शकतो. आपण मल्टिप्लेक्सचं तिकीट बुकिंग करू शकतो. अशा अनेक गोष्टी या सॉफ्टवेअरच्या मदतीने आपण काय करू शकतो, यूज करून घेऊ शकतो. म्हणजे हे कसं करायचं याच्यासाठी सुद्धा संशोधन करणं गरजेचं. तर हा एक उद्देश आहे. कंटिन्यू करूया आपण. तिसरा, टू इम्प्रूव्ह द इफेक्टिव्हनेस, परिणामकारकता जी आहे ती वाढवणं गरजेचं आहे. मग कशाची परिणामकारकता वाढवायची आहे, ऑफ प्रेझेंट सिस्टीम अँड प्रोसिजर इन एनी फील्ड. कोणत्याही फील्डमध्ये जी सध्या परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये जी प्रोसिजर राबवली जाते त्या प्रोसिजरचा परिणामकारकपणा वाढवण्यासाठी संशोधन गरजेचं आहे.
म्हणजे लक्षात घ्या, एखादी गोष्ट का करायची, आता करत आहोत, तर ह्याचा अधिक जास्त परिणाम होण्यासाठी आणखीन आपल्याला काय करणं गरजेचं आहे. म्हणजे सध्या बाजारपेठेमध्ये विक्री होती आहे, बिझनेसमध्ये आपला टर्नओव्हर तेवढा होतो आहे, जेवढा आपल्याला अचीव करायचा होता तेवढा अचीव होतोय. परंतु भविष्यामध्ये जर आपल्याला एवढाच अचीव करायचा असेल, तर आपल्याला आणखीन काय करणं गरजेचं आहे, याचा अभ्यास करण्यासाठी संशोधन गरजेचं आहे. एक्झाम्पल, कॉम्पेन्सेशन, रिक्रुटमेंट अँड रिटेन्शन पॉलिसीज. म्हणजे जर आता हा एक महत्त्वाचा भाग आहे की आपल्याकडं जे काही कस्टमर्स आहेत, त्यांचं जर आपल्याकडून नुकसान झालं किंवा आपल्याकडे एम्प्लॉई आहेत त्यांचं नुकसान झालं, तर त्यांना नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. रिक्रुटमेंट करायची असेल तर काय पॉलिसी असणं गरजेचं आहे. नवीन भरती करायची आहे तर भरती प्रक्रिया कशी असली पाहिजे, ट्रेनिंग देणं गरजेचं आहे का, त्यांची एक्झाम घेणं गरजेचं आहे का, किंवा रिटेन्शन पॉलिसीचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे जे आहे ते टिकून ठेवणं गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की कर्मचारी काम सोडून निघून जातात, अनेक गोष्टी कारणं असू शकतात. तर मग ते आपल्याला आपल्याकडे राहण्यासाठी काही रिटेन्शन पॉलिसी डेव्हलप कराव्या लागतात. म्हणजे सद्य परिस्थितीमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणखीन इम्प्रूव्हमेंट आणणं हा एक उद्देश त्या ठिकाणी संशोधनाचा असतो. पुढचा आहे टू एक्सप्लोर न्यू एरिया that might have become relevant or even might become relevant in near future. एक्सप्लोर न्यू एरिया म्हणजे नवीन संशोधनाचा भाग त्या ठिकाणी आणणं किंवा विकसित करणं, हा सुद्धा एक संशोधनाचाच विचार किंवा उद्देश असू शकतो. म्हणजे आजपर्यंत ज्या गोष्टीचं संशोधन झालेलं नाही त्या गोष्टीचं संशोधन त्या ठिकाणी होणं अपेक्षित असतं. जसं की अल्टरनेटिव्ह सोर्सेस ऑफ एनर्जी टू रिड्यूस कार्बन इमिशन. म्हणजे जसं आता आपल्याला एनर्जी सोर्सेस आहेत, जसं सूर्य, याच्या मार्फत आपण सोलर एनर्जी करतो. परंतु दगडी कोळसा आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे, हे इंधनाची साधनं आपल्याकडं आहेत. परंतु याच्या व्यतिरिक्त आता भविष्यामध्ये सपोज जर ही साधनं कमी पडली किंवा नष्ट झाली, तर आता याला पर्याय म्हणून इतर साधनांचा विकास करणं गरजेचं आहे. किंवा ज्या काही गोष्टी आपण आणलेल्या आहेत ऑटोमोबाईल सेक्टरमधून इंजिन स्वरूपामध्ये, मशिनरी स्वरूपामध्ये, तर त्याच्यामध्ये वापरलं जाणारं इंधन आणि त्या इंधनामुळे तयार होणारं कार्बन, हे कार्बन आपल्याला काय करतंय, घातक ठरत आहे किंवा त्याच्यामुळं पर्यावरणाशी संबंधित समस्या निर्माण होतात. पर्यायाने समाज अडचणीमध्ये येऊ शकतो किंवा समाजातल्या अनेक घटकांवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. मग हे कार्बन आपल्याला कमी करायचं आहे, याच्यासाठी आपल्याला दुसरे एनर्जी सोर्सेस काही आहेत का हे पाहणं गरजेचं आहे. सध्या आपण बघतो की ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन चाललेलं आहे. इव्हन त्याच्यामध्ये आपण बघितलं की फॉरेन कंट्रीमध्ये ई बाईक नावाच्या किंवा ई व्हेकल्स अशा संकल्पना पुढे आलेल्या आहेत. बॅटरी ऑपरेटेड व्हेकल्स त्या ठिकाणी बघायला मिळतात. म्हणजे त्या ठिकाणी पेट्रोल, डिझेल याच्यामुळे काय होतं, कार्बन तयार होतं. तर याच्याऐवजी इलेक्ट्रॉनिक बाईक्स, टू व्हीलर्स असतील, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक थ्री व्हीलर्स आलेल्या आहेत, फोर व्हीलर्स आलेल्या आहेत. आजकाल म्हणजे याच्यावरती संशोधन चालू आहे की खूप मोठ्या मोठ्या यंत्रसामग्री सुद्धा याच्यावरती आपल्याला जनित्र जसे म्हणतो ती सुद्धा चालू शकतात. म्हणजे खूप मोठ्या डिझेल इंजिनची आवश्यकता नाही. आज आपण कारखान्यामध्ये बघतो तर बऱ्याच ठिकाणी ही वाफेवर चालणारी इंजिन आपण त्या ठिकाणी बघतो की ज्याच्यामुळे काय होतं, कार्बन त्या ठिकाणी तयार होत नाही. तर ह्याला पर्यायी संशोधन असं म्हणतात. म्हणून काय म्हटलेलं आहे, एक नवीन एरिया त्या ठिकाणी निर्माण करायचा हा एक संशोधनाचा उद्देश असतो. पुढचा उद्देश आहे टू अनालाइज द पास्ट डेटा. पास्ट मीन्स प्रिव्हियस डेटा. पाठीमागच्या डेटाचा अनालिसिस करायचा आणि त्याच्यामधून काही नवीन ट्रेंड्स आपल्याला दिसत आहेत का ते शोधून काढणं, किंवा पाठीमागं या गोष्टी घडल्या आणि याच्यामुळं असं झालेलं आहे हे अनालाइज करून त्याच्यावरती उपाययोजना करणं किंवा त्याचं रिलेशन भविष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टीशी लावणं आणि त्या संदर्भामध्ये निर्णय घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर याच्यासाठी सुद्धा रिसर्च केला जातो. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर बिझनेस परफॉर्मन्स
बिझनेसचा मागच्या 10 वर्षातला परफॉर्मन्स कसा आहे हे अनालाइज करणं हा एक रिसर्चचा उद्देश असू शकतो. किंवा प्राइसेस ऑफ स्टॉक किंवा ऑइल याच्या संदर्भामध्ये, म्हणजे मागच्या 10 वर्षामध्ये एका विशिष्ट स्टॉकच्या संदर्भामध्ये प्राइस कमी झाली, वाढली, जसं शेअर मार्केटमध्ये शेअर्सच्या किमती काय होतात, वर खाली होतात, कमी जास्त होतात. मग ह्या कमी जास्त होण्यापाठीमागची कारणं काय? तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये वाढतात, कमी होतात, याच्या पाठीमागचे रिझन्स काय आहेत हे शोधणं खूप गरजेचं आहे. तर याच्यासाठी सुद्धा संशोधन केलं जातं. इथपर्यंत समजलं का? कोणाला काही शंका इथपर्यंत? कुणाला काही शंका आहे का रिसर्चच्या संदर्भामध्ये? नो सर. नो सर. ओके, कंटिन्यू करायचं आहे. हो सर. ओके, बघा आता पुढचं आपण बघूया, सिग्निफिकन्स ऑफ रिसर्च. यालाच इम्पॉर्टन्स ऑफ रिसर्च असं पण म्हणू शकतो किंवा रोल ऑफ रिसर्च असंही म्हणता येईल. नीट लक्षात घ्या, सिग्निफिकन्स म्हणजे महत्व, इम्पॉर्टन्स ऑफ रिसर्च किंवा रोल ऑफ रिसर्च अशा अनेक शब्द या ठिकाणी वापरता येतील. आता रिसर्चचं महत्व काय, संशोधनाचं महत्व काय, लक्षात घ्या. एक छोटासा भाग या ठिकाणी आहे. जर एखादी गोष्ट आपण विशिष्ट उद्देशाने करत असेल तर ते उद्देश पूर्ण करणं आणि त्या उद्देशासाठी प्रयत्न करणं हा जर संशोधनाचा भाग असेल तर तो त्याचा रोल झाला किंवा तोच त्याचा इम्पॉर्टन्स आपल्याला सांगता येईल किंवा ते त्याचा सिग्निफिकन्स सांगता येईल. या ठिकाणी आपण बघा, पर्टिक्युलरली आपण बिझनेस डिसिजन्स घेतोय किंवा बिझनेसमध्ये आपण त्याचा यूज करतोय, तर त्या दृष्टिकोनातून रिसर्च फॉर डिसिजन मेकिंग, निर्णय प्रक्रियेमध्ये संशोधनाची महत्त्वाची भूमिका असते. आणि त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल, पॉलिसी डिसिजन करायचं असेल तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, रिसर्च करणं गरजेचं आहे, माहिती मिळवणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टिकोनातून काही उद्देश आपल्याला लक्षात येतात. हे देखील काही आपल्याला उद्देश किंवा त्याचे महत्त्व सांगता येतील. पहिला आहे थ्रू लाईट ऑन रिस्क अँड अनसर्टन्टी. लक्षात घ्या, एका विशिष्ट गोष्टीवरती प्रकाश टाकणं आणि त्याच्यामधून असणारी रिस्क किंवा धोका ह्या गोष्टी माहिती करून घेणं हा एक महत्त्वाचा भाग राहतो. आणि या संशोधनामुळे काय होतं, एका विशिष्ट गोष्टीवरती माहिती किंवा फोकस केला जातो आणि या फोकसमुळे काय होतं की भविष्यामधली जी रिस्क आहे त्या रिस्क संदर्भामध्ये आपण डिसिजन घेऊ शकतो. रिस्क कमी करण्याच्या संदर्भामध्ये किंवा अनिश्चितता जी आहे की आपण काय करू शकतो, संभाव्य धोका विचारात घेऊन करू शकतो. जसं की आपण म्हणतो की तिसरी लाट येणार, चौथी लाट येणार, मग त्यापूर्वी आपण काय करतो, वॅक्सिनेशन करून घेणं गरजेचं आहे किंवा या पद्धतीचे डोस देणं गरजेचं आहे किंवा त्या पद्धतीचे प्रोव्हिजन्स करणं गरजेचं आहे. तर हा भाग म्हणजे विचारात घेणं आहे, म्हणजे हे इम्पॉर्टंट. पुढचं इम्पॉर्टन्स सांगता येईल आपल्याला, आयडेंटिफाय अल्टरनेटिव्ह कोर्सेस ऑफ ऍक्शन. आपल्याला कोणकोणत्या पद्धतीचे ऍक्शन्स घेता येतील, काय करता येऊ शकतं हे आयडेंटिफाय करता येतं. लक्षात घ्या, म्हणजे अल्टरनेटिव्ह सोर्सेस आपल्याला समजतात. म्हणजे एखादी गोष्ट केली तर त्याचा परिणाम काय होतो हे आपल्याला संशोधनातून समजलं तर आपण ते आयडेंटिफाय करून त्याचे इम्प्लिमेंटेशन करू शकतो. हेल्प्स इन इकॉनॉमिक यूज ऑफ रिसोर्सेस, म्हणजे जे काही आपल्याला रिसोर्सेस यूज करायचे आहेत त्या रिसोर्सेसचा वापर हा इकॉनॉमिकली करणं गरजेचं, म्हणजे काटकसरीने योग्य त्या ठिकाणी ऑप्टिमम युटिलायझेशन ज्याला म्हणतो ते करण्यासाठी या संशोधनाची मदत होते. हेल्प्स इन प्रोजेक्ट आयडेंटिफिकेशन, एखादा प्रोजेक्ट आयडेंटिफिकेशन करायचं असेल की म्हणजे बाबा एखाद्याला बिझनेस एक्सपान्शन करायचं आहे, एखाद्या ठिकाणी एखाद्या गावामध्ये प्लांट उभा करायचा आहे, तर त्या ठिकाणी प्रोजेक्ट आयडेंटिफिकेशन संकल्पना वापरली जाते आणि त्या ठिकाणी बघितलं जातं की या ठिकाणी बिझनेस चालेल का, प्लांट मिळेल, प्लांट उभा करता येईल का, मार्केट मिळेल का, रॉ मटेरियल अवेलेबल होईल का, लेबर अवेलेबल होऊ शकतं का, किंवा या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी कशी आहे, टेक्नॉलॉजी आपल्याला कोणकोणती आहे किंवा लोकल गव्हर्नमेंट सपोर्ट त्या ठिकाणी आहे का,
या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन मग एक डिसिजन घेतला असतो की या ठिकाणी प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करायचा का नाही करायचा, याला म्हणायचं प्रोजेक्ट आयडेंटिफिकेशन. तर याच्यासाठी आपल्याला संशोधनाची मदत होते. त्यानंतर सॉल्व्ह इन्व्हेस्टमेंट प्रॉब्लेम. बऱ्याच जणांना इन्व्हेस्टमेंटमध्ये प्रॉब्लेम्स निर्माण होतात की इन्व्हेस्टमेंट कुठं करायची, कशी करायची याच्या संदर्भामध्ये माहिती नसते. इन्व्हेस्टमेंटचे सोर्सेस कोणकोणते आहेत हे देखील माहिती नसतं. आणि काहींना इन्व्हेस्टमेंटचे सोर्सेस माहिती असतात, परंतु कुठं आणि कधी इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे हे माहिती नसतं. तर याच्या संदर्भामध्ये संशोधन करून निर्णय घेऊ शकतो आपण. त्यानंतर सॉल्व्ह प्राइसिंग प्रॉब्लेम. विशिष्ट पद्धती म्हणजे विशिष्ट वस्तूच्या किमती ह्या एका ठराविक वेळेनंतर वाढत राहतात. तर मग ह्या प्राइसिंग स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, किंवा कॉम्पिटिटर्सची प्राइसिंग कशी आहे, मार्केटमध्ये डिमांड कशा पद्धतीची आहे, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट त्या ठिकाणी कशी आहे, संबंधित रॉ मटेरियल आपल्याला कशा पद्धतीने अवेलेबल होणार आहे. आपल्या मॅन्युफॅक्चरिंगच्या कॉस्ट नंतर ज्यावेळेस ती वस्तू तयार होते तर पॅकिंग लेबलिंग होतं, जाहिरात केली जाते, त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं. डिस्ट्रीब्युशनमध्ये जे काही मेडिएटर्स आहेत त्यांची जी काही म्हणजे मध्यस्थांची साखळी त्यांचं कमिशन असेल किंवा त्यांची स्टोरेज कॉस्ट असेल, इन्शुरन्स कॉस्ट असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीचा वस्तूच्या किमतीवरती काय परिणाम होतो, त्या वस्तूची किंमत भविष्यामध्ये आपल्याला कमी करायची असेल तर आपल्याला कोणकोणत्या खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तर हे प्राइसिंग स्ट्रॅटेजीमध्ये किंवा प्राइसिंग प्रॉब्लेममध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी संशोधनातून विचार करून त्या गोष्टी सॉल्व्ह कराव्या लागतात. मग याच्यासाठी सुद्धा आपल्याला या रिसर्चची मदत होते. त्यानंतर सॉल्व्ह अलोकेशन प्रॉब्लेम्स. अलोकेशन म्हणजे वाटप. वाटप कशा पद्धतीने करायचं, म्हणजे कामाचं वाटप असेल तर हे बऱ्यापैकी ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटमध्ये महत्त्वाचं असतं की कोणत्या व्यक्तीला कोणतं काम देणं गरजेचं आहे, कोणत्या कामानंतर कोणतं काम होणं गरजेचं आहे, याचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं, अशा संदर्भामध्ये ज्या समस्या निर्माण होतात त्या समस्या सोडवण्यासाठी सुद्धा संशोधन केलं जातं. पुढचा सॉल्व्ह डिसिजन मेकिंग इश्यूज इन HR. ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटमध्ये काही डिसिजन्स घेणं गरजेचं आहे, म्हणजे निर्णय घेणं गरजेचं आहे, निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होणं गरजेचं असतं. तर निर्णय कसा घ्यायचा, कोणत्या गोष्टीचा घ्यायचा आणि त्याचा भविष्यामध्ये काय परिणाम होईल ही समस्या सोडवणं खूप गरजेचं असतं. याच्यासाठी माहिती गोळा करणं, त्याचं ॲनालिसिस करणं ही प्रक्रिया असते. मग ही प्रक्रिया रिसर्चद्वारे महत्त्वाची रिसर्चद्वारे पूर्ण केली जाते. त्यामुळं रिसर्चचं महत्त्व आपल्याला दिसून येतं. तर हे काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला सांगता येतील, ज्याला सिग्निफिकन्स ऑफ रिसर्च असं म्हणतो. आणखीन भरपूर आहेत, कंटिन्यू करूया आपण, लक्षात येईल तुमच्या. सॉल्व्ह व्हेरियस ऑपरेशनल अँड प्लॅनिंग प्रॉब्लेम्स फॉर बिझनेस अँड इंडस्ट्री. एखाद्या व्यवसायामध्ये, एखाद्या इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेस ऑपरेशनल प्रोसेस केली जाते त्याचं प्लॅनिंग करणं गरजेचं असतं. त्या संदर्भामध्ये येणाऱ्या समस्या काय असू शकतात, त्या कशा सॉल्व्ह करायच्या, त्याच्यासाठी संशोधन महत्त्वाचं आहे. पुढचं आहे प्रोव्हाइड्स द बेसिक्स फॉर ऑल गव्हर्नमेंट पॉलिसी इन आवर इकॉनॉमिक सिस्टीम. गव्हर्नमेंटला वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय घ्यावे लागतात, धोरणं ठरवावी लागतात, योजना आखाव्या लागतात. पॉलिसी ठरवत असताना काहीतरी बेस त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे जी योजना ज्या कारणासाठी वापरली जाते तर त्या योजनेचं इम्प्लिमेंटेशन कसं होईल, कुणाला त्याचा फायदा होईल वगैरे वगैरे, अशा ह्या गोष्टीसाठी काही बेस लागतो. मग हा बेस प्रोव्हाइड कोण करतं, तर संशोधन. म्हणजे संशोधनाच्या माध्यमातून ही माहिती कलेक्ट केली जाते, त्याचं ॲनालिसिस केलं जातं आणि गव्हर्नमेंटला पॉलिसी डिसिजनसाठी मदत केली जाते. Helps social scientists in studying social relationships and in seeking answer to various social problems. समाजामध्ये अनेक गोष्टी आहेत त्या समस्या स्वरूपामध्ये आपल्या जवळपास आपल्याला माहिती आहे, दैनंदिन स्वरूपामध्ये अनेक समस्या भेडसावतात. तर या समस्या सोडवण्यासाठी या रिसर्चचा फायदा होतो. फॉर स्टुडंट्स, आता विद्यार्थ्यांसाठी जर संशोधनाचं महत्त्व काय, रिसर्च मीन्स a careerism or a way to attain a high position in the social structure. विद्यार्थ्यांसाठी संशोधन हे एक करिअर म्हणून त्या ठिकाणी विचारात घेऊ शकतो. संशोधनासाठी आता ह्या गोष्टी फॉरेनमध्ये आपल्याला बऱ्याचशा युनिव्हर्सिटीजमध्ये हे बघायला मिळतं की अनेक विद्यार्थी हे म्हणजे पूर्ण आयुष्यभर त्यांचं संशोधनच करत असतात. म्हणजे संशोधनासाठी त्यांनी अख्खं करिअर त्या ठिकाणी
पणाला लावलेलं असतं. एक विशिष्ट पद्धतीची हायर पोझिशन मिळवू शकतात. आता आपलं जर एज्युकेशन स्ट्रक्चर बघितलं तर भारतामध्ये सध्या रिसर्च करून एक डिग्री मिळते, ज्याला म्हटलं जातं PhD, किंवा पूर्वी एक एमफिल म्हणून एमफिल एक डिग्री होती, म्हणजे मास्टर इन फिलॉसॉफी किंवा फिलॉसॉफी इन डॉक्टरेट अशा पद्धतीची. तर इथं आपल्याला बघायला मिळतं की एक करिअरच्या दृष्टिकोनातून सुद्धा रिसर्च हा आपल्याला फायदेशीर ठरतो. त्याच्यामुळे काय होतं, समाजामध्ये एक विशिष्ट प्रकारचं स्ट्रक्चर असतं, त्या स्ट्रक्चरमध्ये हायेस्ट पोझिशन आपल्याला मिळू शकतं. पुढे आपल्याला सांगता येईल फॉर प्रोफेशनल्स. आता प्रोफेशनल्ससाठी, फॉर प्रोफेशनल इन रिसर्च इट मीन अ सोर्स ऑफ लाईव्हलीहूड. रिसर्चच्या दृष्टिकोनातून जर प्रोफेशनलचा विचार केला तर प्रोफेशनलसाठी सुद्धा संशोधन करणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचं जे काही त्यांचं जे काही प्रोफेशनल लाईफ आहे, मग डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, वकील्स असतील, अनेक इंटेरियर डिझायनर असतील किंवा सिंगर असतील, हे प्रोफेशनल लाईफ त्या ठिकाणी, तर ते त्या ठिकाणी काय करत असतात, अनेक गोष्टी त्या ठिकाणी संशोधनातून विकसित करत असतात. तर त्यांच्यासाठी संशोधन महत्त्वाचं आहे. फॉर फिलॉसॉफर्स अँड थिंकर्स. आता फिलॉसॉफर्स आणि थिंकर्ससाठी रिसर्च का महत्त्वाचा आहे? रिसर्च मीन्स द आउटलेट फॉर न्यू आयडिया अँड इन्साइट्स. रिसर्चमधून नवीन आयडिया निर्माण होतात. त्याच्यामुळं काय होतं, फिलॉसॉफर्सला नवीन फिलॉसॉफी तयार करायला मदत होते. थिंकर्स त्या पद्धतीने विचार करतात आणि त्या पद्धतीच्या कन्सेप्ट डेव्हलप करत असतात. For literary men or women, research means development of new style and creative work. जे काही मेन वुमेनचा जर विचार केला की ज्याची लिटरसी वाढलेली आहे, शिक्षण वाढलेलं आहे, तर त्यांच्या दृष्टिकोनातून स्वतःची एक विशिष्ट प्रकारची स्टाईल निर्माण करणं किंवा एक विशिष्ट प्रकारचं काम त्यांच्या कल्पनेतून साकारणं हा एक रिसर्चचा भाग होतो किंवा रिसर्च त्यासाठी मदत होऊ शकते. For analysts and intellectuals, research means generalization of new theories. For analytics and intellectuals, research means generalization of new theory. एक विशिष्ट थिअरी ती जनरलाइज करणं किंवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं हे खूप महत्त्वाचा भाग असतो. आणि त्याच्यामुळं त्यासाठी अनालिस्ट गरजेचे असतात किंवा इंटेलेक्च्युअल्स गरजेचे असतात. तर हे अनालिस्ट आणि इंटेलेक्च्युअल्ससाठी सुद्धा रिसर्च गरजेचा आहे. हे समजलं का, सिग्निफिकन्स किंवा इम्पॉर्टन्स ऑफ रिसर्च? याच्यामध्ये कोणाला काही शंका आहे का?